भूकंपाचे हादरे का वाढलेत? कधी तुम्हाला असं वाटलंय का की आजकाल भूकंप जरा जास्तच होत आहेत? फोनवर नोटिफिकेशन येतं, टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज लागते. 31 ऑगस्टचा अफगाणिस्तानचा भूकंप ज्याने जवळजवळ 1400 लोकांचा जीव घेतला. 3000हून अधिक लोक जखमी तर 5000हून अधिक घरं जमीनदोस्त झालेत. आणि अशा बातम्या ऐकून आपण घाबरून जातो. पण खरं सांगायचं तर भूकंप नेहमीच असेच घडत होते. फरक एवढाच होता की आधी आपल्याकडे इतकी प्रगत यंत्रणा नव्हती. आजच्या मशीन अगदी हलका धक्का जरी बसला तरी लगेच नोंद करून टाकतात. आणि आपण इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे लगेच सगळं जाणतो. म्हणूनच असं वाटतं की भूकंपाची संख्या वाढलीये. हो, पण नाकारता येत नाही की काही भूकंप खरंच मानव निर्मित आहेत. मोठी धरणं बांधणं, खोलवर खाणकाम करणं किंवा तेल गॅस काढताना खोदकाम करणं हे सगळं जमिनीला हलवून टाकतं. आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे हवामान बदल. हिमनद्या वितळतायत, समुद्र पातळी वाढते, यामुळे जमिनीवर प्रचंड दबाव तयार होतो. किनारी भागात भूकंपाची शक्यता यामुळे खूपच वाढते. म्हणजेच प्रश्न असा आहे की धक्के खरंच वाढलेत का, की आपली जाणीव तीव्र झाली आहे? कदाचित दोन्ही थोडंफार खरं असेल. आणि शेवटी संदेश अगदी साधा आहे, भूकंपांना घाबरायचं नाही, त्यासाठी तयार राहायचंय. तज्ञ सांगतात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या तर मोठं संकटही आपण शांततेने पेलू शकतो.